नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पटतपूर्वी हेडलाईन्स. मोफत सिलेंडर देण्याबाबत भाजपचा युटर्न. भाजपने केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांनाच मोफत सिलेंडर देण्याचं दिलं होतं आश्वासन, सर्वांना नाही. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकरांचं वक्तव्य. पर्यटनाला चालना देण्यासाठी शेक पॉलिसी महत्त्वाची. आरोप करणारे वर्षभर कुणाची लाच घेत होते? मंत्री रोहन खौटेंचा सवाल. भोंगा एका ठिकाणी आणि बटन एका ठिकाणी, खौटेंचा टोला. आमदार विरेश बोरकर कदंब संचालक डेरिक परेरा नेटोनमध्ये बाचाबाची. आमदार म्हणजे सरकार नव्हे, डेरिक परेरा नेटोनचे वक्तव्य. आमदारांना ही वागणूक तर सामान्य लोकांना कशी असेल? आमदार विरेश बोरकरांचा सवाल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मासेमारी सुरूच. हणजूण समुद्रात होते LED द्वारे मासेमारी. मासेमारीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद. मच्छीमार मंत्रालयाचे दुर्लक्ष. आणि राज्यात 4 व 5 जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. राज्य हवामान खात्याचा अंदाज. दक्षिण गोव्यात मुसळधार सुरूच. 8 जून 2022 रोजी भाजपकडून जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात प्रत्येक घरात मोफत LPG सिलेंडर देण्यात असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता भाजपने U-टर्न मारलाय. पाहुयात हा सविस्तर वृत्त. 2022च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून अनेक आश्वासनं देण्यात आली. 8 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात अनेक वचनं देण्यात आली. संकल्पपत्र म्हणून प्रकाशित केलेल्या या जाहीरनाम्यात प्रत्येक घराला मोफत LPG सिलेंडर देणार असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील गृहिणीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या जाहीरनाम्यात सांगण्यात आलं. 3 गॅस सिलेंडर हे प्रत्येक गोंयच्या घरांक भारतीय जनता पक्ष हो फुडल्या येणाऱ्या काळात मोफत दितलो, हो आमचो पहिलो संकल्प आसा. 3 गॅस सिलेंडर हे प्रत्येक गोंयच्या घरांक भारतीय जनता पक्ष हो फुडल्या येणाऱ्या काळात मोफत दितलो, हो आमचो पहिलो संकल्प आसा. भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारान म्हणजे जो आज संकल्पपत्र तुमच्या मुखार दवरला आणि तेय बी माननीय राष्ट्रीय आमचे मंत्री नितीनजी गडकरी हांच्या हस्ते जेन्ना दवरला ते आमी तितकेच कमिटेड आसा की भितर दिल्लें काम प्रत्येक काम कमिटेड आनी करपा खातीर तें आसा. स्वयंपूर्ण महिला म्हणटा आसतना तिकाच आमी 3 गॅस सिलेंडर हे फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचें केला. मात्र 1.5 वर्षानंतर भाजपने U-टर्न मारलाय. भाजपने केवळ आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला मोफत सिलेंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं, सर्वांना नाही, असं वक्तव्य राज्यसभा खासदार विनय तेंडुलकरांनी केलंय. 3 सिलेंडर सगळ्याक म्हणनाशिल्ले जेंका आर्थिक जे बिलो पॉवर्टी लायन आसा तांकां दिता अशें म्हटलें. आनी तो सरकारचो कार्यक्रम सुरू जावपाचो आसा. सरकार हेजेर विचार करता. निश्चितपणे सर्वे बी करप हें चालू आसा. सरकार करतलें. गोव्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नवीन शेक पॉलिसी महत्त्वाची असल्याचं पर्यटन मंत्री रोहन खौटे म्हणालेत. जे कोणी आता आरोप करतायत ते पूर्ण वर्ष गप्प का होते असा सवालही खौटे यांनी उपस्थित केलाय. पाहूयात. Whatever allegations he has done is of very serious nature, and these allegations which he has done will not be taken sitting down. Number 1. Number 2 is म्हाका एक प्रश्न पडटा. पूर्ण वर्स शेकाचे आशिल्ले. He must have come so many times to me. He must have called me also. But 31st May जेन्ना सगळे शेक बंद जावपाचे आसता त्या टायमार तो उठता आनी स्टेटमेंट दिता. कित्याक दिता हो प्रश्न आता. म्हाका एक प्रश्न पडटा वेदर इलिगॅलिटीज वे देर एंड ती इलिगॅलिटीज करपाक हे कितें करताले कारणामे. वेन डज समबडी थिंक अबाउट करप्शन? समबडी थिंक्स अबाउट करप्शन वेन देर आर इलिगॅलिटीज इन हिज ओन थिंग्स. एंड वेन समबडी डज इलिगॅलिटीज he starts putting these things together and trying to make himself comfortable. If he has done that or he has not done that, I will definitely want to know. समज tourism department चे कोण ताणे allegation जे घाल्या or other people आणि सोपो कितें सांगला. I have already told my director to launch a police complaint under Prevention of Corruption Act. Vigilance department कडे कर. Prevention of Corruption Act, Prevention under Corruption Actaचे under book कर and ensure that action is immediately taken on the statement given by some stakeholder. आता आनी एक प्रश्न पडटा कोळंगूटचो कित्याक काय म्हणून 340 शेक आसात. हे सदांच सांगतात म्हाका येवन गोंयकार 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 म्हणून.
all of you media know roughly 30% of these sheikhs are sublet to Delhi walas. दिल्ली वाल्यांक शेक हे दितात, वो म्हणना हे म्हणजे शेक ऑपरेटर दितात. And 30% of the sheikhs are being done and dealt by Delhi walas on the coastal belt. हेच सांगता काळे कोट धवे कोट, आणि काळे कोट धवे कोट म्हणटकच म्हाका असेंब्ली याद जाली आनी कोण तरी म्हणिल्लें ते लिंक काडून समज धरलो जाल्यार परत हांव पयलीं म्हणटालो असो, फुनेल एक कडेन आनी फुनेलाची लायन एक कडेन आनी बटन एक कडेन, बटन एकटो दामता, फुनेल उलयता. ते तुका समजून घेवपाक जाय बटन खंयचो आनी फुनेल खंयचो तो. कित्याक इतली वर्सां टुरिजम चलता, लास्ट 1 year तुमकां सगळ्यांक युआर अवेर, आय हॅव बीन टायरलेसली वर्किंग ऑन द बीच बाय गोईंग पर्सनली अँड एन्श्युअरिंग दॅट टुरिजम इज रेग्युलेटेड. रेग्युलेटेड म्हणजे कितें, लिगल तुमी चलयात, वी आर विथ यू. तुमी लिगल चलोवचे ना, इलिगल चलयतले आनी आमी तुमकां सपोर्ट करून सोदतले हे जावंक शकत ना. ही जी शेक पॉलिसी आशिल्ली वीच दे से इज अ रॉंग शेक पॉलिसी, इज द शेक पॉलिसी दे हॅड डन इन 2019. आय वॉज नॉट देर. दॅट सेम शेक पॉलिसीन कितें लायन मारिल्ली, कितले डिस्टन्स दिल्ले, हाज्या पेक्षा चड रिलॅक्सेशन हांवें दिलां आफ्टर टॉकिंग टू द चीफ मिनिस्टर. बट इन स्पायट ऑफ दॅट, इफ दे हॅव गॉन अँड वायलेटेड एंड ऑफ आवर डिपार्टमेंट हॅज एक्टेड ऑन द वायलेशन्स, then they are answerable and everything is there in black and white details. If somebody from our side, which he claims, has been there on, we were taking it easy so that the year goes well for everybody since they have come out of COVID. But this year, this policy with the stakeholders we will design, but ensure that is enacted in toto, and any violations will lead to very important actions on violations of this. कित्याक दोन्ही जावंक शकना, जो इलिगल करता तो पैसे दिता, जो लिगल करता आनी पैसे कित्याक दिवंक जाय. आतां इलिगल करून पैसे दिता आनी मागीर 31 मे जेन्ना सिजन सोंपता तेन्ना उलयता, हो 10 दीस पयलीं मेळ्ळा मरे म्हाका, हो 10 दीस पयलीं मेळून गेला. So he had come in between when the taxi people were called. He also had come in. What this I don't know, but he was there. So I welcomed him. There is no issue of anybody participating in the meeting as long as the taxi fellows did not have issues. तो आयलो, क्रूज आयलो. So I also spotted to them, but ते दोगूय जाण जरी स्टेक होल्डर्स असले, they are not related to the taxi trade, but they welcome. ते बसल्या मिटिंगेक. So issue कितें पॉलिटिकल काय इश्यू आनी कितें तो म्हाका खबर ना. But I would request Mr. कोण आसा तो लोबो काय कोण तो, to cooperate and tell and give the details to the people, to the police, and under Prevention of Corruption Act, these cases will be booked and action will be taken, including if required a judicial inquiry into the whole affair. It's a serious affair of allegations of paying some bribe. विशेष मुलांसाठी कौशल्यधारित शिक्षण देण्यासाठी ज्या संघटना काम करतायत त्यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलंय. जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी घेतलेल्या स्पर्धकांचं कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही पळयता की पुराय देशात स्पेशल भुरग्यां खातीर जे काम गोय सरकार करता, आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट करता आणि खास करून आमचे डिसेबिलिटी कमिशन करता, ते पुराय देशात ताका एप्रिसिएशन केल्लें आसा. आणि ताका लागून हांव सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय तसोच बाब गुरू पावसकर ह्या दोगांचे खूब खूब अभिनंदन करता. आयच्या सुवाळ्याक आमच्या मदीं आमचे क्रीडा मंत्री बाब गोविंद गावडे हे हांगासर हजर रावले, बाकीचे सगळे डिग्निटरीज हांगासर हजर आसा. हांव मुद्दामून मेन्शन करता कारण पर्पल फेस्ट हो कार्यक्रम आमी आमच्या डिसेबिलिटी कमिशन आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत गोंयांत पयले फावटी घेवपाक शकले आणि पयले फावटी सक्सेसफुली तो कार्यक्रम आमी करून दाखयलो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी नीती आयोगाच्या मिटिंगेत परत एकदा तो कार्यक्रम मेन्शन केलो आणि गोंय सरकारचे आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे तांच्यांनी अभिनंदन केले. इतके बरे काम आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट एंड डिसेबिलिटी कमिशन करता, ताका आनीक बूस्ट दिवपा खातीर आयच्या स्पेशल ऑलिम्पिकात आमची भुरगीं पार्टिसिपेट जावप हे आनीकूय आमच्या खातीर म्हणजे गौरवाची गजाल आसा की ते भुरगे जे फुडें वता. सरकार सातत्यान हर तरेची मदत ह्या स्पेशल भुरग्यांक म्हणजे शिकपा खातीर आसतले, खेळा खातीर आसतले आणि इन फ्युचर स्वताच्या पायार उबे रावपा खातीर सुद्दां इन फ्युचर तांकां मदत करतले. आतांच्या घडीक म्हणजे गोंयांत जरी रेजिडेन्शियल स्कूल नासले जाल्यार इन फ्युचर म्हणजे ह्या स्पेशल भुरग्यांक आफ्टर 18 जे रेजिडेन्शियल स्कूलय जावपाक जाय, स्कील एड्युकेशनाचे स्कूल जावपाक जाय. जे ऑलरेडी पयले स्कूल कुडचड्यार ज्या NGO सुरवात केला तांचे हांव खूब खूब अभिनंदन करता.
आणि उरलेल्या NGOनी ह्या सेक्टरात जे काम करतात तांच्यांनी अशा पद्धतीचे स्पेशल स्किल्ड एड्युकेशनान प्रमोट करपाक स्कुलां सुरू करची. सरकारा कडल्यान पुराय तेंको जो तांकां स्पेशल स्कुला खातीर जो जायो ते करपा खातीर सरकार जाय तो सपोर्ट करतले. आमकां इन्क्लुझिव्ह एड्युकेशन हो सब्जेक्ट NEP 2020 आमी इन्क्लूड केला आणि इन्क्लुझिव्ह एड्युकेशन जावचें म्हणून सरकाराचो प्रयत्न आसा. इन्क्लुझिव्ह एड्युकेशन जाल्या उपरांत आमची भुरगीं आनिकूय बी फुडें वचपाक शकतली. ह्या भुरग्यांच्या बरोबर हांव तांकां सगळ्या जाणांक सुयश चित्ता. आणि परत एकदा म्हणजे आमी जशें म्हणटा की विकसीत भारत 2047चो हॉनरेबल प्रायम मिनिस्टर विकसीत भारताचे स्वप्न जे देशाक दाखयला, जे जगाचेर विकसीत भारत हे स्वप्न फुडें वयता आसतना कोणूच फाटी उरचो न्ही. ताज्या खातीर क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत जी सगळी मिशन सुरवात आसा तितूर आमची भुरगीं एक नंबराचेर आसा. इतकें सांगता आसतना म्हाका खूब बरें दिसता, म्हाका खूब खोस भोगता. विकसीत भारतात म्हणजे सबका साथ सबका विकास, सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांचो विकास, जाती धर्म भेद न दवरता कोणूच म्हणजे आमी म्हणटा की स्पेशल आणि बाकीच्या सगळ्यांच्या मदीं डिफरन्स न दवरता सगळ्यांचो विकास जावचो वो विकसीत भारताची संकल्पना हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी संकल्प केला. त्या संकल्पाक सरकार तेंको दितलो इतकें सांगता. आणि परत एकदा हांव शुभेच्छा व्यक्त करता. न्यू डिपार्टमेंट गोंय सरकारान ऑलरेडी केला फाटल्या हेज्या प्रमाणे ताजें सगळें काम फुडें वचत आसा. मंत्री आणि तुमचे डिसेबिलिटी कमिशनर दोगूय जाण हे पुश करीत आसा. म्हाका दिसता त्या नवीन डिपार्टमेंटाकूय हांव शुभेच्छा व्यक्त करता. सांतांद्रे मतदारसंघातील बस सेवा सुरळीत करा अशी मागणी घेऊन RGPचे आमदार विरेश बोरकरांनी कदंब महामंडळाच्या संचालकांची भेट घेतली. यावेळी नेमकं काय घडलंय पहा. त्यांचं 1.5 वर्ष झाले बसीक लागून डिमांड तसोच आमच्या थानांतून पिलार टू नेवरा पिलार टू ओल्ड बस स्टँड हो बसीचोय डिमांड. लास्ट टायम आमी ऑलमोस्ट म्हाका दिसता 7-8 तरी म्हयने जाले आसता बसी घालता. 6 म्हयन्यांनी बसी येतल्यो म्हणून ऑलमोस्ट 6 म्हयने जावन गेले 8-9 म्हयने जाले. अजून पर्यंत आमकां एकूय बस ना. तशेंच आमच्या स्कुलाक लागून सेपरेट आनी एक डिमांड केला आमी लेटर घातलें स्कुलाक इंटरनल बसीस जाय म्हणून. तेंय दिता म्हणून सांगलें म्हाका तेवूय अजून पर्यंत बसी आमकां काय हांव सांगता आयक पयलीं हें पयलू पळया तुमी कितें हें केलां रिकमेंडेशन. आतां हें पळय 15/2021 नोव्हेंबर ना सांगता आयक ना ना हे जे सिग्नेचर कॅम्पेन केला मागीर तुमी सांगा म्हाका हे सिग्नेचर हे पंचायतीन रेजोल्युशन घेतला. पंचायतीचें रेजोल्युशन फॉलोअप जालां परत पंचायती रेजोल्युशन परत धाडलां. सो इतलें समज जालें आनी तुमकां रिप्लाय केलें एक रिप्लाय तांकां ना. तांकां काय सांगिना तुमी कितें बसी आसा ना कितें जालां तें तुम्हाला रिप्लाय म्हणटा न्ही पत्र ताणें केलेलें फॉलोअप केलें. फॉलोअप हांगा कितले फावटी केलें सर कितले फावटी आमचे पयलीं आमी पंचायतीन फॉलोअप केलें. तुमी कितें केलां पंचायतीन सांगलें की आमी तुमकां रेग्युलेशन घेवन आमी कदंबाक फॉरवर्ड केलें म्हणून. एक्चुअली पंचायतीचें काम आसलें तुमचे फॉलोअप कर पंचायतीन करूंक ना. सो ओके म्हटलें. सो आमी आमच्या भुरग्याक हांगा धाडलें तुमच्या ऑफिसान फास्टिंग म्हणजे आफ्टर 6 months तुमकां पावोन आमकां अशें जालें की फर्स्ट टायम आमकां भुरग्यांक सांगलें म्हणजे बस ना. सेकंड जालें स्टाफ सारको ना म्हणून शॉर्टेज अशें फक्त रिजन एक्सक्युजीस दिले आनी काय फॉलोअप केलें तुमकां. हय म्हणजे पर्सनल येवन फॉलोअप केलें रिप्लाय दिले. हय हय हांगा येवन आमी येयल्ले हांगा म्हणजे पर्सनल येवन मेळ्ळे. कदंबा जाय तेंच चुकता तुमचें 20 वर्सां कदंबा एकूच सोर्स ऑफ पब्लीक ट्रान्सपोर्ट ते आनी कोणाक डिमांड करतले प्रायव्हेट कोणाक डिमांड करू शकना न्हू सर. प्रोसेस कितें सर लोक कोणाक डिमांड करतले लोक गव्हर्मेंटाकूच करता प्रायव्हेट तो वचून कोणाक ओनराक हे करूंक शकना न्हू. आतां बरोबर उलयला तूं गव्हर्मेंटाक करपाक जाय. मागीर गव्हर्मेंटान दोग जाणांक हें दिला हें करून पब्लीक ट्रान्सपोर्ट चलोवपाक कदंबा एक आनी प्रायव्हेट. सर that is not their concern. It is not their concern. Why their concern? It is their concern. सर ते घेवन तुमच्याकडे येता. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू हे पब्लीक ट्रान्सपोर्ट लोकांक दिवपाची तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. एज अ जनरल पब्लीक दे शूड नो हूम टू कॉन्टॅक्ट. अरे चुकीचे कितें नाका कदंबा ट्रान्सपोर्ट कोणाचो कदंबा ट्रान्सपोर्ट कोणाक लागून केला हे शूड नो कितें तुझे बोलसान 20 रुपया आनी तूं 20 रुपयाच म्हणटलो न्ही. ते सांगू नाका. तू सांगता लोकांक खबर आसपाक जाय म्हणून दे आर कमिंग हियर. आयज हांगा प्रायव्हेट बसींकडे ते वयचे ना कित्याक सरकार निवडून हाडला. सरकाराच्या पैशांचेर कदंबा चलता लोकांच्या पैशांचेर चलता. तुम्ही लेटरात पळयना प्रॉब्लेम हो जाला. लेटर पळयता न्ही तुम्ही आता ग्रीवियन्सीस कोणाच्या लोकांचे येता ते तुमचे पळोवपाचे रायट न्हू.
तुम्ही पोवंक नाका न्हू, तुमचें काम न्हू तें काम ते पण सगळ्या म्हणजे बस ना बस ना तुम्ही त्याचे सोल्युशन हाडपाक जाय न्हू. सोल्युशन आता 20 वर्सां जाली तुमकां सोल्युशन मेळना. सोल्युशन 20 वर्सां लागले का बसीक? तू सोल्युशन बस घालपाक 20 वर्सां लागले. तुम्ही आता तुवें कितें सांगलें की अशें म्हणून सांगलें ते 200 जाण आसा आनी कितें आसा आमकां 100 बसी येता. तूं सोल्युशन दिना, तूं एश्युरन्स दिना की बाबा आमकां बसी दिता म्हणून. नाल्यार तेका हांगाच रावपाचें, वचपाचें ना, अशेंच चलत भोंवपाचें. वर्साक इतले करोड तुम्ही कदंबाक घालता, ती कदंबाक केन्ना प्रॉफिटान येवपूच ना. एव्हरी इयर कॉर्पोरेशन लॉसान. जाल्यार तुम्ही एक काम करा न्हू, एक कॉर्पोरेशन बंद करया. सगळे माझी बस आमची बस कितें आहा पळय तोच प्रोजेक्ट चलोवया. कित्याक तुम्ही कित्याक चलयता? तुम्ही जर लोकांचे ग्रीवन्सीस आयकाना 20 वर्सां जर जाल्यार बंद करा तुम्ही. खरें बंदूच करपाची, लायकीच ना कदंबाची. हांव सांगता लायकी ना दिसता न्ही तुका, दिसता लायकी ना कदंबाची बंद करपाचें, बंद कर. बंदूच करपाची. कित्याक तुम्ही आयज 20 वर्सां जाली. काय माझ्या लोक कदंबा हा म्हणून कदंबा तू सांगता, लोक तुझ्याकडे येतात, तू सांगता आणि कोणाकडे वचपाचें. कदंबा कित्याक जाय? कदंबा कोणाची? आणि तुम्हाला कदंबा कोणाची? कदंबा कोणाची? कदंबा कॉर्पोरेशन कोणाची? गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन. गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन बरं, आम्ही गव्हर्नमेंटाक रिप्रेझेंट करता म्हणून हांगा येला. तू सांगता म्हाका कितें? तू आम्ही लोक कोणा फुड्यान वयतले? आम्ही पीपल रिप्रेझेंटेटिव्ह कोणा फुड्यान वयतले? तुम्ही सांगता म्हाका कदंबा गव्हर्नमेंट रिप्रेझेंट करता, गव्हर्नमेंट रिप्रेझेंट करता न्हू. हांव गव्हर्नमेंट, I am representing government. You are not. I am representing. You are representing the people. Don't call yourself a government. No. I am in the legislative assembly. He is a policy maker. I am in the legislative assembly. He is the government. कदंबा कॉर्पोरेशन कोणाची? You are a धाडपाक तुमच्याकडे बसी लोकांच्या पैशांनी चलता, लोकांच्या पैशांनी कॉर्पोरेशन चलता. तुमकां सॅलरी मेळटा कदंबाक, जो ट्रान्सपोर्टचो लॉस आहा तुम्ही घालतात. एक लक्षात मागीर तू आयक तर आमचें हांगा तू सांगू नाका तेच्याकडे वच म्हणून. आम्ही प्रायव्हेट बसकारांक सॅलरी दिना. तू कोणा सांगता? तू म्हाका एक सांग, तू आमकां प्रायव्हेट बसकारांकडे कित्याक धाडटा? प्रायव्हेट बसकारांकडे कित्याक धाडटा? पब्लीक आमकां सांगू नाका. आम्ही प्रायव्हेट बस चलयना. बरं एक सांग, आम्ही कदंबा चलयना. कोणा उलयना? आम्ही कदंबा चलयना. ही बस जुलै घालता. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर म्हापशातील अल्पकालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. मान्सून पूर्व तयारी नेमकी कशी झाली आहे पाहूयात. एव्हरी इयराप्रमाणे आमची तयारी सदांच 24/7 आमची असता. पावसाकूच लागून आम्ही सेपरेट अशी तयारी केन्ना करिना. आमचे इक्विपमेंट जे असता ते एव्हरी टायम 24/7 आमकां 365 डेज आमकां सारखे दवरचेच पडटा. जर आमचे इक्विपमेंट सारखे आसा, आमच्यो गाडयो सारक्यो आसा, वी कॅन कॅटर एनी कायंड ऑफ कसलोय डिझास्टर जावं किंवा झाडां पडूं किंवा आनी कितें जावं आमी टॅकल करूं शकता. ताका लागून आमचे कडेन इक्विपमेंट स्पेशलायज अशें आमकां आतां मान्सुनाकूच हाडूंक जाय अशें ना. आमचे कडेन ऑलरेडी सगळें आसता रेडी. कटर्स आसा, जनरेटर्स आसा, गाडयो आमच्यो सगळ्यो रिपेर्स ऑन रोड वर्की कंडिशन्स आसा. गेल्या 2 वर्सां पूर्वी व्हडले मेजर सायक्लोन जाल्ले, खूब कडेन सगळ्यो झाडां पडलेली, गाडी पडलेली, नासाडी जाल्ली. ते बाबतींत यंदा बी तशें जाल्लें. तुमची कितपत तयारी आसा? बाकीचे सगळे सामुग्री अथवा पालिकेचे तुमकां कशें कितें सहकार्य मेळटलें अथवा वीज खातें आसा पळय तांचे ते बाबतींत? लास्ट 2 वर्सां जेन्ना तावते सायक्लोन जाल्ले तेन्ना खूब झाडां पडली. म्हणजे बार्देस एरियान आनी हांव तेन्ना आय वॉज हेडींग पणजी. आतां म्हापसा हांवें कालच्यानूच चार्ज घेतला आनी ऑल्सो हॅविंग एडिशनल चार्ज एट पिलेन फायर स्टेशन. सो आमचे कडेन इक्विपमेंटाच्या बाबतींत म्हणशात तुमी जाल्यार एम्पल इक्विपमेंट आसा, जनरेटर्स आसा, कटर्स आसा. झाडां पडली जाल्यार तशेंच डिझास्टर कितें जालो जाल्यार आमचे कडेन इक्विपमेंट आसा. प्लस आमकां म्युनिसिपल एरियेक जे आसा ते म्हापसा म्युनिसिपालिटी एव्हरी इयर 30 लेबर्स प्रोवायड करता टू टॅकल एनी इव्हेंच्युअलिटी. प्लस पिलेन आमकां थंयचे पंचायत एरियेचो आमकां सपोर्ट घेवचो पडटा. सो स्टाफ आमकां प्रॉब्लम काय ना, इक्विपमेंटाचे प्रॉब्लम. फक्त एट अ टायम जर सगळे कडेन जाय जाल्यार प्रॉब्लम येता. सगळ्याकूच आमी वांगडाच हें करूंक शकना. सो एक क्लियर केल्या पण दुसरे कडेन वचून तिसरे कडेन अशें करून आमकां ती स्लो बाय स्लो. लोक कितें करता, म्हाजे पयलीं कर, तुजे पयलीं कर अशें म्हणून जंपींग करता. तशें जायना. आमी जे आमकां कॉलां जशें घेता फर्स्ट कम फर्स्ट सर्व तशें आमी करता. मेजर पल्स कसले येतात? झाडां पडटात. पावसाच्या दिसांनी चडशीं झाडां पडटा किंवा फ्लडींग अशें मेजर असो इश्यू ना, पूण झाडांचो चड इश्यू. सर पावसा दिसांनी अशें तुमचे स्टाफ तुमी कशें कितें डिप्लॉय करता? अशें स्टाफ डेली आमचो एव्हरी डे 24/7 आमचो स्टाफ आसता हांगासर.
आणि आता आमकां गोव्हर्मेंटान आनी एक्स्ट्रा स्टाफ दिल्या कारणान सध्या तरी आमचे कडेन स्टाफ भरपूर आसा, प्रॉब्लम कांयच येवचो ना. म्हणजे फाल्यां कितें जालें बार्देस तालुक्यान जाल्यार तुमी टॅकल करपाक रेडी आसा. म्हटल्यार आमी आतांच न्ही, आमी जाल्यार हांगासर ह्या सब डिव्हिजनान आमी 6 म्हयने पयलीं स्टार्ट केल्या. जे ट्री कटींग म्हटल्यार आमी पयलीं घेतले आमी अशें नोव्हेंबर डिसेंबर मदीं, मागीर एक फेब्रुवारी मार्च म्हयन्यान आनी आतां एप्रील मे म्हटल्यार 3 स्लॉटान आमी अशें ट्री कटींग काम चालू केले. एकदमूच लास्ट वेळार अशें रावूंक ना की मदीं मदीं आमचें सगळें काम चालू आशिल्लें. मागीर ट्री कटींग सोडून जे पोल रिप्लेसमेंट्स बी कितें आसा, जे आमचे स्टे आसता, लूज वायरी खंय आसा तेही आमी सगळे कंडक्टर चेंज करून आनी पोल रिप्लेस करून ती तयारी आमी सगळी जाल्या. ते ऑलमोस्ट आमचे करून जाल्ले आसा. आणि फक्त ट्री कटिंगाचे एक थोडोसो अंजुना आनी आमची मोयरा सायड आसा तीच फक्त थोडी उरलेली आसा, ते फायनल आहे. बाकी सगळी आमची कामां जाल्ली आसा. आणि मेन सगळे ट्रान्सफॉर्मर सेंटर खंयचे जे अंडरग्राउंड बी असले ते आमी कमिशन केल्या. फक्त हांगासर आमचे एकूच काम उरला म्हणटा ते पिर्णा आणि ते शिरसय. पिर्णा जे अंडरग्राउंड आसा, पण सध्या आता 31st एक सर्क्युलर येयले आसा की 31st पर्यंतूच काम चालू दवरपाचे. पण पिर्णा अशें आसा की थंय आमकां रस्तो खंयचो पडना, मेन ब्रेक करचो पडना. सो थंय एक आमचें काम चालू उरतले. ते आमी मेन आमचें एक इम्पॉर्टंट वर्क आशिल्लें ते कित्याक ते आमी एक दुसऱ्या फिडरा बरोबर लिंक करूंक सोदता. सो हे पावसा पयलीं आमी काम कशें करूंक सोदतात ते आनी आमचें जातलें म्हणून आमी अपेक्षा धरता. तितून ते पिर्णा विलेजीक जे मेन पावसान इश्यू आसा सो ते रिजॉल्व जातले. तेच्याच बरोबर आमची कामुर्ली एक एरिया आसा, थंय अंडरग्राउंड सध्या चालू आसा. तेही मातशें फायनल स्टेजीचेर आमी ट्राय करता. सध्या एक 70-80% काम कंप्लीट जाल्लें आसा. तेही जर आमचो केबल चार्ज करूंक मेळ्ळो जाल्यार कामुर्लीच्या लोकांकूय पावसान खूब त्रास जाताले. सो तेंचो इश्यू रिजॉल्व जातलो. सो पावसान म्हटल्यार मेन पयली म्हणटात ती एक झाडां विडां पडटात रातची आनी सगळे मागीर आमचे फिडर फॉल्टी जातात. सो अशें अख्खो फिडर फॉल्टी बरोबर जाल्या उपरांत खूब प्रेशर आसता तेंचेरूय सप्लाय रिस्टोर करपाक. सो एक एकदां झाड मागीर रातचे आमकां हेय मेळना, फायर ब्रिगेड आसना एक एकदां. सो आमकां ती मदीं लायन कट करून थोडी चार्ज करची पडटा. एक एकदां रातचें कटींग करचें पडटा. सो स्टाफाकूय खूब रिस्क आसता अशें पावसान काम करपाक. पण तरी आसतना स्टाफ आमचे जाता तितले ट्राय करून सप्लाय लोकांक दिवपाचो प्रयत्न करतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही हणजूण समुद्रात मासेमारी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. पाहुयात. तेन्नाचो तुजो एक्सपिरियन्स आणि आतांचो एक्सपिरियन्स कितें फरक आहा? आता तेन्नाचो आमकां केन्ना दोळ्यांक पट्टी बांदून आमकां भायर वचूंक गावतालें जाय तेन्ना. आनी आतां दोळे उक्ते सुद्दां करून आमकां भायर वचूंक गावना. म्हणून हो प्रॉब्लेम जाल्लो आहा. ताके सगळो दोळ्यांक पट्टी बांदून येदी आमचे मुंजे तारवां येताली व्हडली कितके उदीक आसलें, 20 मीटर 25 मीटर उदीक आसलें. आतां सद्या 1 मीटर उदीक ना. दोन काल सर्वे करून गेले, कोणाक सांगले ते येता कोण येता, आपण टेप लायता चल्ले केले म्हणटा सर्वे. ही सगळी फकाणां कितें आमची म्हणजे फकाणांच काय जाल्यार. हेचो आदलो रिकॉर्ड काडूंक लाय तांकां फिशरीसाक. पयलीं कोण फिशरमॅन आसले आनी कितें आसले पळय ते गोंयच्यान, गोंयचे फिशरमॅन कोण पळय आसले फर्स्ट ते रिकॉर्ड काडचो गव्हर्मेंटान आनी पळोवचो. नुस्तें आमच्या फिशरीज मिनिस्टराक खबर आहा गोंयचे हांगालो. नुस्तें दर्यान खूब कमी जाला. खूब कमी जाता. खूब कितें एलईडी लायटी चड केंतर मारूंक लागलो जाल्यार जाता तो जीव उलपाता न्हू. शापोरा सायडीन सुद्दां एलईडी लायटी चलता. चलता ते थंय वयर रावन पळोव येता. आतां बंद जालें ना. तो दाखयतलो हा म्हाजे कडेन काडलेलें रिकॉर्डिंग. ते कोण एक्शनूच घेयना. आमकां सांगता अमकें करतले तमकें करतले पूण ते चालूच आहा. कितें खंयसर वजन आसता पळय थंयसरूच कितें दाम बसता न्हू जमनी. आमचे कडेन वजन ना. बारीक बोटकारा कडेन टॅटर फिशरमॅना कडेन बीन येना वजन ना. तेंचे कडेन व्हडलें वजन आहा तेन्ना आमी पोंदाक वयता ते वयर रावता. ही असली स्टोरी जाल्ली आहा. आतां सोंपलेच म्हणून आतां केन्ना सांगता ते. कृषी मंत्री रवी नाईकांच्या अध्यक्षतेखाली 24व्या सदस्यीय कृषी धोरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. पाहुयात या संदर्भातील विशेष वृत्तांत. राज्याचे कृषी धोरण पुढील 6 महिन्यात निश्चित करण्यासाठी कृषी मंत्री रवी नाईकांच्या अध्यक्षतेखाली 24 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. कृषी खात्याचे संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली. मंत्री नाईकांच्या अध्यक्षतेखाली या समितीत पशुसंवर्धन खात्याचे संचालक, जुने गोवा येथील ICARचे संचालक, गोवा कृषी उत्पादन मंडळाचे पदाधिकारी, नाबार्डचे सरव्यवस्थापक,
फोंडा येथील गोवा बागायतदार खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी प्राचार्य श्रीरंग जांभळे, दक्षिण गोवा आत्म्याचे संचालक, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सौरभ कामत, प्राचार्य सुरेश कुंकळकर, कृषी खात्याचे माजी संचालक सतीश तेंडुलकर, दत्ता खोलकर, फोंडा येथील शेतकरी रघुनाथ नाईक, शेतकरी गौतम कामत, खुशाली वेळी, ज्योतिम डिसोजा, किरण शिरोडकर, उदय भाटे, अविनाश ढवळीकर, डॉक्टर नंदकुमार कामत, यतीश नाईक, गॅस्पर फर्नांडिस यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे, तर कृषी खात्याचे संचालक नेव्हिल अल्फान्सो यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। 2012 साली भाजप सरकार सत्तेत आलं, त्यावेळी भाजप सरकारने कृषी धोरण करायचं ठरवलं। त्यानंतर 2012 साली माजी खासदार नरेंद्र सावईकरांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमितीची नेमणूक करण्यात आली। सावईकरांना अध्यक्षपद देण्यात आलं। या समितीने धोरण तयार केले। त्यानंतर मार्च 2014 मध्ये नरेंद्र सावईकरांनी खासदार पदाची निवडणूक लढविण्यासाठी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर 8 वर्षाच्या कार्यकाळानंतर रवी नाईकांच्या रूपाने या समितीला नवीन अध्यक्ष मिळालाय। समितीची नेमणूक करून 2 वर्षांनी सावईकरांनी राजीनामा दिल्यानंतर या समितीवर अध्यक्ष म्हणून कोणाचीही नेमणूक करण्यात आली नव्हती। अध्यक्ष नसल्यामुळे तयार करण्यात आलेले कृषी धोरण समितीकडून तसेच पडून होते। भाजपच्या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात 4 कृषी मंत्री होऊन गेले, मात्र हे कृषी धोरण तसेच राहिले। 2012 ते 17 या कार्यकाळात विद्यमान सभापती रमेश तवडकर हे कृषी मंत्री होते। त्यांनीच त्यावेळी कृषी धोरण स्थापन करण्यासाठी या समितीची नेमणूक केली। त्यानंतर 2017 ते 2019 या कार्यकाळात गोवा फॉरवर्ड कडून भाजपला पाठिंबा दिल्यानंतर विजय सरदेसाईंना कृषी खाते भेट म्हणून मिळालं। त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकीय धोरण पुढे नेण्याची अनेक वक्तव्य केली, पण काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या बाबू कवळेकरांनी सरदेसाईंचा कार्यकाळ संपुष्टात आणला। त्यानंतर 2019 ते 2022 पर्यंत बाबू कवळेकरांनी या खात्याची धुरा चालवली। ते उपमुख्यमंत्री पदावर असूनही त्यांना हे शक्य झालं नाही। त्यानंतर 2022 साली झालेल्या निवडणुकीत बाबू कवळेकरांना पराभव पत्करावा लागला। त्यानंतर काँग्रेसमधून पहिल्यांदाच भाजप तिकिटावर विजयी झालेले फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या गळ्यात कृषी खात्याची माळ पडली। त्यानंतर आता रवी नाईकांनी हे कृषी धोरण पुढे नेण्याचा निश्चय केलाय। ज्ञानेश्वर वरकसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी। वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे, इथंच थांबण्याची। पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं।